आपण एकसंघ राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचन हे या ठिकाणी ऐकलं. तुम्ही त्यांच्या घरी गेलाय का कोणी? ते तुमच्याकडे येतील. एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जातात. आणि असे अनेक लोक आहेत. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे, हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंघ राहून विचारांना पुढे येतील तर सत्ता विचाराची चिंता करू नका, सत्ता अभाव होईल. आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते.